नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? ठरलं तर मगचा आजचा भाग अजिबात मिस करू नका. आज संडे आहे, 30 नोव्हेंबर आहे आणि त्याचबरोबर आजचा ठरलं तर मगचा भाग सुद्धा संडे स्पेशल आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांना तुम्ही नवीन प्रोमो पाहिलात का? नाही पाहिला तर मी सांगते. ह्या नवीन प्रोमोमध्ये आता आपण पाहणार आहोत की 5 आणि 6 डिसेंबरला खूप मोठा सीन होणार आहे. अर्जुन आणि सायलीने हे डिसाईड केलंय की आता प्रतिमाला महिपत समोर आणायचं आणि जेणेकरून आता सगळा भूतकाळ प्रतिमाला आठवण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि तसंच होतं प्रेक्षकांनो, महिपत आता कबुली देतो त्याच्या सगळ्या गुणाची आणि परत तो आता कोणाचा तरी जीव घेणार आहे. तर त्या जे सगळं सीन रिक्रिएट करणार आहे त्या सायली आणि अर्जुन, त्यामध्ये एक तर आता सायलीचा नाहीतर मग प्रतिमाचा जीव जाणार आहे. खूप मोठी रिस्क घेतली आहे प्रेक्षकांनो अर्जुन आणि सायलीने. त्याचबरोबर आपल्याला प्रतिमा सुद्धा दिसते, तिच्या हातात आगीचं धगधगतं जडकं लाकूड आहे आणि म्हणजे तिने सुद्धा खूप आत्मविश्वास गोळा केला या सगळ्यासाठी. खतरनाक प्रोमो होता प्रेक्षकांनो. आणि त्याचबरोबर आपण बघूया आता आजचा भाग. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. म्हणजे काय होईल, सिरियलचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळतील आणि त्यानंतर तुम्हाला जे आपले येणारे नवीन व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुमच्या फीडमध्ये येतील. त्याचबरोबर तुम्ही बाजूची बेल आयकॉनसुद्धा प्रेस करू शकता, म्हणजे तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशनसुद्धा मिळेल. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग सुरू होतो. आता अर्जुन आणि सायली त्यांच्या खोलीत बसले असतात आणि ते डिस्कस करत असतात. तर सायली अर्जुनला म्हणत असते की मला ना त्या महिपतचं वागणं एकदम विचित्र वाटते. म्हणजे बघा, मी त्याचा जितका जास्त विचार करते ना तितकं मला टेन्शन येत आहे. तर आता अर्जुनला प्रश्न पडतो आणि अर्जुन विचारतो म्हणजे काय गं? तर सायली म्हणते बघा ना, आता महिपतसारखा माणूस, त्याची मुलगी जेलात तिचा जीव गेला आणि जेलातल्या ज्या बाईने तिचा जीव घेतला तर महिपतने तिच्या बाबतीत काही केलं सुद्धा नाही. त्याचबरोबर त्याने मधुभाऊला अडकवलं आणि तो साक्षी ते जेलमध्ये मेल्यावर तो कसा काय शांत राहिला? आता असा सगळा प्रश्न सायलीला पडत असतो आणि आता त्याबद्दल काही केलं आणि महिपतने ही गोष्ट आता सायलीला खटकत असते. तर आता अर्जुन म्हणतो हो, तुझं बरोबर आहे म्हणणं, पण कदाचित ती बाई आता जेलमध्ये असेल म्हणूनच महिपत काही करू नसेल शकला. त्यानंतर सायली आता पुढे म्हणते हो ना, आणि त्याचबरोबर त्यांनी ते सदाशिव आणि मैनावती त्यांना सुद्धा माझ्या घरी बोलावलं. म्हणजे काय संबंध असेल त्याचा ह्या सगळ्यांचा? काय भेटेल त्याला हे सगळं करून? असे सगळे आता धागे दोरे आता अर्जुन सायली जोडतायत. पण तरीही आता अर्जुन सायलीला प्रश्न पडत असतो की हे सगळं आता महिपतने कशासाठी केलं असेल. आणि आता याचा विचार करून आता सायलीचं डोकं भनभन करत असतं आणि सायली तसं अर्जुनला सांगते सुद्धा. तर अर्जुन म्हणतो अरे बापरे, यावर एकच उपाय आहे. तर आता सायली अर्जुनकडे बघू लागते आणि अर्जुन म्हणतो अर्जुन सुभेदारचा हेड मसाज. आणि आता सायली थोडी लाजते आणि अर्जुन म्हणतो उफ, हे स्माईल. आणि तर अर्जुन सायलीला म्हणतो बायको, तू ना अशीच हसत राहा. त्या महिपतचा विचार अजिबात करायचा नाही. तो महिपत आता अजिबात आपली लाईफ कंट्रोल करणार नाहीये, उलट आता आपण त्याची लाईफ कंट्रोल करायची आहे. त्याने ऑलरेडी प्रतिमात्या आणि सिनियरला खूप घोरायला लावलाय त्यांचा जीव. आणि इथे काय होतं, इकडे सीन शिफ्ट होतो आणि आता सचिन आलाय साक्षीकडे आणि आल्या आल्या आता ही साक्षी सचिनला हक करते. तर सचिनला काही कळतच नाही, कारण सचिनला एक्सपेक्टेड असतं की आता कॉल्स वगैरे नाही उचलले आहे सचिनने साक्षीचे, तर ती खूप चिडली असणार आहे. पण तसं काहीच होत नाही आणि साक्षी डायरेक्ट हक करते सचिनला. तर आता सचिन म्हणतो सॅम, काय झालं तुला? मला तर वाटलं की तू चिडली असणार आहे. तर आता साक्षी म्हणते हो, चिडलेच होते मी, खूप चिडले होते मी तुझ्यावर. अरे कुठे गेला होतास तू? सचिन, मी किती कॉल केले तुला, किती मेसेजेस केले, अनरिचेबल येत होता तुझा फोन उचलत नव्हता, माझा मेसेजचा रिप्लाय नाही केला. अरे कुठे गेला होतास? सांग ना सचिन, कुठे गेला होतास? चंद्रावर गेला होतास का? तिथे काम होतं का तुला म्हणून तुला तिथे रेंजच मिळाली नाही? तर मस्त बोलली हे साक्षी डायलॉग वगैरे. तर त्यावर आता सचिन म्हणतो अगं सॅम, तुझा हा राग काढण्यासाठीच तर मी परत आलोय ना, माझं अर्धवट काम सोडून तुला सरप्राईज द्यायचं म्हणून. कारण मी माझ्या सॅमला असं चिडलेलं बघूच शकत नाही. बापरे प्रेक्षकांनो, काय पोचलेली चीज आहे ना हा सचिन. तर हा जो हॅलो ब्युटिफुल म्हणतो ना, त्याने सुद्धा आता मला भीती वाटायला लागते. असं कोणी म्हटलं सुद्धा तरी, हॅलो ब्युटिफुल जर कोणी म्हटलं कोणाला, त्याच्या मनात काय सुरू असेल नक्की. पण असो, भारी ऍक्टिंग केली आहे सचिनने सुद्धा. तर आता ही साक्षी खूप डेस्परेट झाली असते आणि ही आता सचिनला म्हणते सचिन, तुला माहिती आहे का माझी अवस्था काय झाली होती? आणि सचिनच्या गालावर हात ठेवत आता साक्षी म्हणते काय रे, तू असा कसा गायब झाला? मंदिरातून गेला तो गेलाच. तर आता सचिन म्हणतो अगं मला माझ्या ऑफिसच्या कामासाठी जावं लागलं ना. तर आता ही साक्षी म्हणते काय 2 रात्रीसाठी तू गायब होतास? सचिन 2 रात्र? तर त्यावर आता सचिन म्हणतो अगं सॅम, US टायमिंग्स तुला तर माहिती आहे ना, विसरली आहेस का तू? आणि सांगितलं ना मी तुला की माझी टेक्निकल इमर्जन्सी होती म्हणून, तर ती सॉर्ट करायला मला दिल्लीला जावं लागलं सॅम. बघूया आता पुढे साक्षी विश्वास ठेवते की नाही सचिनवर. ते इथे आता सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन जात असतो आता सायलीसाठी हेड मसाज करायला, तेल आणण्यासाठी. तर बघत राहा प्रेक्षकांना, तर सायली अर्जुनला थांबवते आणि इथेच सायलीला आता खूप मोठा प्लॅन सुचतो की आपण जर असं केलं की प्रतिमा आत्याला महिपत समोर आणून ठेवलं तर. आणि तसं ती आता अर्जुनला सांगते.
आता सायली म्हणत असते अर्जुनला की बघा आपण महिपतला एक एक धक्का देत देत त्या अपघाताच्या ठिकाणापर्यंत जाऊन पोहोचलो. आणि सगळं आता अर्जुनला फ्लॅशबॅक आठवत असतं, बाबू कालिया वगैरे आगीचं जे लाकूड फेकलं होतं सगळं काही. आणि आता सायली म्हणते अर्जुनला मग आता जर आपल्याला मोठा घात घालायचा असेल तर तीच व्यक्ती तिथे दिसणं सगळ्यात मोठी गोष्ट ठरेल, जिचं त्या महिपतने खूप मोठं नुकसान केलं. आता अर्जुन थोडा गप्प असतो तर आता सायली आणखी एक्सप्लेन करू लागते अर्जुनला आणि म्हणते बघा जेव्हा अपघात झाला तेव्हा काही काळासाठी रविराज काका बेशुद्ध झाले होते आणि ते शुद्धीवर आल्यावर त्यांना तिथे प्रिया म्हणजे तन्वी सुद्धा दिसली नाही आणि प्रतिमा आत्या सुद्धा दिसल्या नाहीत. आणि नंतर आपल्याला हे कळलं की तन्वीला म्हणजे प्रियालाच मधुभाऊ आश्रमात परत घेऊन गेलेत. पण प्रतिमा आत्यांचं काय झालं नक्की? पण हे तर प्रतिमा आत्याला सुद्धा आठवत नाहीये ना. पण जर हेच महिपतला माहीत असेल तर? आणि आता अर्जुन सुद्धा सायलीच्या गोष्टींना कनेक्ट करू शकत असतो. आणि पुढे आता सायली म्हणते म्हणजे बघा ना, आपण जर प्रतिमा आत्याला त्या अपघाताच्या ठिकाणी नेलं आणि महिपत जर समोर असला तर महिपतसाठी हा खूप मोठा घाव ठरेल, अगदी शेवटचा घाव. आणि अगदी प्रतिमा आत्याला सुद्धा त्यांच्या स्मृतीच्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचता येईल. बापरे, काय खतरनाक प्लॅनिंग केली आहे सायलीने. पण आता तिथे कोणाचा तरी जीव जाणार आहे याचंच टेन्शन मला येतं की तो व्यक्ती कोण असणार आहे. आणि आता तो नवीन एपिसोड पटकन पाहायची आतुरता सुद्धा आहे. तुम्हाला सुद्धा आहे ना प्रेक्षकांनो? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे आता काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि आता ही साक्षी थोडी चिडली असते सचिनवर आणि म्हणते मला नाही पटत रे हे तुझे असे वेडे वाकडे वर्किंग आवर्स. सचिन तुला माहिती आहे का, काल रात्रीपासून मी काहीच खाल्लं नाही आणि आज सकाळपासून सुद्धा माझ्या पोटात अन्नाचा एक कण नाही आहे सचिन. आता माझं डोकं भणभणायला लागलं या सगळ्यामध्ये. तर आता हा सचिन काय करतो, सचिन आता साक्षीला जवळ घेतो, तिचा लाड करतो आणि म्हणतो ओ माय बेबी, तू माझ्यामुळे उपाशी राहिलीस पण सॅम तू इतकी स्ट्रॉंग आहेस ना, मग माझ्यामुळे इतकी वीक कशी काय झालीस? हे सचिन आता स्माइल करत असतो साक्षीकडे बघून. तर आता साक्षी थोडी सिरियस होते आणि म्हणते तू मला वीक केलंय सचिन. ही साक्षी आता एकदमच सचिनचा गळा पकडायला लागते आणि त्याला म्हणते आय स्वेअर सचिन, आय स्वेअर, जर तू यापुढे असा न सांगता निघून गेलास ना तर मी जीव घेईल तुझा. ही साक्षी मला सायकोच वाटते जरा प्रेक्षकांनो. तर असो इथे काय होतं, सचिन म्हणतो नाही ग सॅम, तशी वेळच नाही येणार आणि जर तुला माझा जीव घ्यायचा असेल तर तुला गळा दाबायची गरज नाहीये, बस तोशी माझ्याकडे बघ फक्त. बघू त्यानेच माझा जीव जातो. आणि त्यानंतर आता साक्षीचा राग थोडा थंड होतो, शांत होतो आणि साक्षी आता सचिनला परत हक करते. तितक्यात सचिनला येतो अस्मिताचा फोन आणि साक्षी पूर्ण आता लक्ष देऊन असते सचिनकडे की कोणाचा वगैरे कॉल आलाय म्हणून. आणि सचिन एकदम घाबरायला लागतो, एकदम घाई तो अस्मिताचा फोन कट करतो. आणि तरी साक्षी आता टक लावूनच बघून असते सचिनकडे. तर सचिन घाबरतच आता साक्षीला म्हणतो नाही नाही काही नाही. हे लगेच सचिन आता फोन ठेवून देतो आणि म्हणतो आता फोन वगैरे काहीच नाही. अगं सॅम, आता दिवसभर मी फोनकडे अजिबात बघणार नाही, आता फक्त येस आणि येस म्हणजे तू आणि मी असं म्हणत आता सचिन साक्षीला आता सोफ्यावर बसवतो. पण आता सचिन जाम घाबरलाय आता, कारण साक्षीचं एक नवीनच रूप त्याच्या समोर आलंय की ती सुद्धा आता खूप डेस्परेट झाली आणि त्याच्या खूप प्रेमात पडली हे आता त्याच्या लक्षात आलंय. तर इकडे आता सचिनने सुद्धा खूप मोठी रिस्क घेतलेली दिसतीये. तर असं इकडे आता सीन शिफ्ट होतो, दुसरा दिवस उगवतो आणि आता अर्जुन सायली रेडी झाले असतात आपल्या नवीन फुल प्रूफ प्लॅन सोबत. आणि त्यांना आता बाहेर जायचं असतं म्हणजे रविराज आणि प्रतिमाकडे. आणि तिथे आता ही प्रिया असतेच कान लावून त्यांच्याकडनं अपडेट्स घेऊन महिपतला सांगण्यासाठी. तर सायली जाते आता किचनमध्ये आवरण्यासाठी. तर विमल म्हणते नको नको सायली ताई तुम्ही पण बसा, मी तुमच्या दोघांसाठी सुद्धा नाश्ता आणते, नाश्ता तयारच आहे, तुम्हाला बाहेर जायचं आहे ना. तर सायली म्हणते बरं. आणि आता अर्जुन सायलीचं लक्ष जातं प्रियाकडे. तर बघा आता अर्जुनने मागच्या रात्री काहीच उत्तर नसं दिलं सायलीला प्रतिमा आत्याबद्दल जे काही सायलीने प्लॅन सांगितला होता अर्जुनला की असं करायचं का आपण, जे काही सुचवलं होतं तर त्याबद्दल आता अर्जुन बोलतो सायलीशी पण हळू आवाजात. तर अर्जुन म्हणत असतो सायलीला काल जे काही तू प्लॅन सांगितलास, मला प्रतिमा आत्याबद्दल सांगितलं त्याने तर आधी मला शॉकच बसला होता, पण नाऊ इट मेक सेन्स. तर आता सायली सुद्धा हळू आवाजात अर्जुनला म्हणते मग आता आपण रविराज काकांशी बोलूया का? तर अर्जुन म्हणतो नाही नाही आता नको, आपला प्लॅन आता डेव्हलप होतोय, ते पूर्ण करू आणि मग बोलू आपण. आणि ही प्रिया पूर्ण प्रयत्न करत असते या दोघांच्या बोलण्याची चाड घेण्याचा, पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न करत असते आणि हिला काहीच ऐकायला जात नाही कारण ती दूर सोफ्यावर बसली असते. आता अर्जुन सायली नाश्ता करत असतात आणि ही प्रिया मनात विचार करत असते की हे दोघं बाहेर चालले आहेत, हे दोघं हल्ली किती बाहेर जात आहेत, म्हणजे मला आलेली शंका खरी असणार आहे. आणि हे दोघं आत्ता इतके हळूहळू बोलताय म्हणजे नक्की हे दोघं काहीतरी प्लॅनिंग करत असणार आहे. आणि बघत राहा प्रेक्षकांनो, ही पुढे आता प्रिया अर्जुन सायलीचा पाठलाग सुद्धा करण्याचा प्रयत्न करते पण ती तिथे तोंडावर पडते. तर असं इकडे आता काय होतं, अस्मिता येते आता समोर आणि गुड मॉर्निंग वगैरे म्हणते आता ती अर्जुन सायलीला. त्यानंतर आता जोराजोराने अस्मिता तिच्या आईला म्हणजे कल्पनाला आवाज देते आणि आता आवाज परत येत नाही कल्पनाचा. त्यामुळे आता विचारते परत अस्मिता विमलला की कुठे आहे मम्मा, मला ना तिच्याकडनं गर्भसंस्काराची बुक घ्यायची आहे. आणि परत आता अस्मिता आवाज देते. तर आता विमल म्हणते अहो अस्मिता ताई, वहिनी घरात नाहीये, त्या सकाळीच पुण्याला गेले.
आणि आता अस्मिता इतका जोरात आवाज देते तिच्या मम्माला, म्हणून आता ही प्रिया सुद्धा वेडवाकडं तोंड करते. पण आता इकडे काय होतं, सायली आता समजावून सांगत असते अस्मिताला आणि म्हणते, अहो पुण्याला आहे ना महिला आश्रमचा कार्यक्रम आहे, तर त्यांच्या हस्तेच म्हणजे आपल्या आईच्या हस्तेच तिथे बक्षीस समारंभ जे काही होणार आहे त्यामुळे ते तिथे गेलाय. तो कार्यक्रम झाला की येतील परत. तर आता अस्मिता थोडी सॅड होते आणि अस्मिता म्हणते, मम्मा घरात नाही हे मला माहितीच नव्हतं, आणि आमच्या घरात तिकडे सुद्धा आई आणि बाबा नाहीये, सचिन सुद्धा नाहीये. सचिनचा दिल्लीचा मुक्काम काय वाढतच चाललाय आणि तिथे कोणी नाहीये. हे बाबा सुद्धा लग्नाला गेलेत म्हणून मी इथे आहे, पण आता इथे पण कोणीच नाही. तुम्ही दोघं पण आज नेहमीसारखं घराच्या बाहेर पडणार आहे. तर अर्जुनचं तर ऑफिसच असतं, पण काय ग सायली तू पण घरात नसतेस. तर सायली म्हणते, हो अस्मिता ताई खरं आहे, आज पण मला बाहेर जावं लागणार आहे. तर त्यावर अस्मिता म्हणते, बापरे म्हणजे आज पण आता घरीच राहणार, एवढ्या मोठ्या घरात मी आणि विमल एकटीच. आणि त्यानंतर आता अस्मिता म्हणते, मला किती वेळपासून अशी पाणीपुरी खायची इच्छा होत होती, मग का आम्ही दोघंच जाऊ का आता. आणि अस्मिता आता सॅड होते. तर अर्जुन सायली तिला समजवण्याचा प्रयत्न करतात आणि अर्जुन सांगतो आता सायली समोरच, आणि प्रिया सुद्धा ऐकत असते अस्मिताला. आता अर्जुन अस्मिताला म्हणतो, ॲक्च्युली काय आहे ना सायली माझी मदत करते एका फ्रॉड केसमध्ये, अगं म्हणून तिला मध्ये मध्ये ऑफिस यावं लागतं. आणि त्यानंतर आता सायली कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते आणि अस्मिताला म्हणते की मी संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करते. तर अस्मिता साफ नकार देते आणि म्हणते, नको, माझ्यामुळे कोणाची कामं अडायला नको, तुम्ही जा सगळे, मी इथे एकटीच बोर होणार आहे. ही अशी टोमणा वगैरे सुद्धा मारते. आता अस्मिता इमॅच्युअरच आहे ती. आणि आता परत बिचारी सायली म्हणते की खरंच अस्मिता ताई मी लवकर येते परत. तर परत आता अस्मिता सायलीवरच चिडते आणि म्हणते, नको म्हटलं ना तुला, खाते मी इथे एकटी बसून. त्यानंतर आता सायली अर्जुनला म्हणते, अहो मी आज नाही आले तर चालेल का. तर आता परत अस्मिता चिडते तिसऱ्यांदा आणि म्हणते, नको म्हटलं ना मी तुला, तू जर त्याच्याबरोबर गेली नाहीस तर मी रागावेल ना सायली तुझ्यावर. आता अर्जुन म्हणतो, हां नको नको प्लीज तू चिडू नकोस अस्मिताई, शांत राहा, जातो आम्ही. आणि आता असं म्हणत अर्जुन सायली तिथून निघून जातात. पण आता सायलीचं मन काही लागत नसतं. पण आता इकडे प्रियाच्या लक्षात आलंय प्रेक्षकांनो, आणि प्रिया आता मनात म्हणते, फ्रॉड केस वगैरे काही नाही, हे दोघं नक्कीच काहीतरी महिपत सोबत मोठा फ्रॉड करत असणार आहे. नाहीतर काय, अस्मिताचा मूड इतका खराब असताना सायली अशी कशी काय निघून गेली. ती अशी गेलीच नसती. यांचं काय चाललंय ना ते बघायलाच हवं, यांचा पाठलाग करायलाच हवा. आणि असं म्हणत बघा आता काय होतं, हिचा पचका होतो. सायली आणि अर्जुन हिच्या हातून निसटून जातात. की आता म्हणजे आता अर्जुन आणि सायली बाहेर आलेले असतात चालत चालत गेटपर्यंत. तर अर्जुन सायलीला म्हणत असतो की रविराज काकांची सिनियरची आज मीटिंग होती, पण त्यांनी आपल्यासाठी कॅन्सल केली आहे. त्यांनी सांगितलं की जोपर्यंत हे आपलं महत्त्वाचं काम होत नाही तोपर्यंत तो कुठलंच दुसरं काम घेणार नाही आहे. आणि असता अर्जुन बोलत असतो, पण सायलीचं लक्ष नसतं. आता हे अर्जुनच्या लक्षात येतं आणि अर्जुन म्हणतो, कुठे हरवलीस ग. तर आता सायली म्हणते, अस्मिता ताई हो, त्यांचा विचार माझ्या डोक्यातून जातच नाहीये. त्यांचा चेहरा किती पडला होता बघितलं ना, त्या महिपतच्या कामामुळे ना मी घरात नसतेच हल्ली, त्यामुळे आता त्यांना इतकं एकटं वाटायला लागलं हे माझ्या लक्षातच नाही आलं. तर अर्जुन म्हणतो, अगं जाऊ दे ग अस्मिता ताईचं, तुला माहिती आहे ना कशी आहे, तर तिचे मूड स्विंग्स काय नवीन आहेत का आपल्यासाठी. अगं ती प्रेग्नेंट व्हायच्या आधी सुद्धा अशीच होती. तर आता सायली म्हणते, नाही तरीही त्यांना असं वाटतं कामा नाही, आणि आधीच सचिन भाऊजी इथे नाहीये तर आपणच त्यांची काळजी घ्यायला हवी आहे ना. आणि घरात कोणी नसलं तर त्यांना बोर होणारच, कंटाळा येणारच. आता अर्जुन सुद्धा सायलीला म्हणतो, हो पण आपण आता दिवसभर घरी बसून नाही राहू शकत सायली. आता महिपतची सिच्युएशन सुद्धा इतकी डेन्स झाली आहे ना की आता आपल्याला काम करावंच लागेल. तर आता सायली म्हणते, पण मी तुम्हाला म्हणाले का आपण नाही करायचं म्हणून काम. तर अर्जुन म्हणतो, मग तू इतकी ओव्हरथिंक का करतेस. आणि इथेच हे दोघं आता वाद घालू लागतात घराच्या समोरच. आणि सायली म्हणते, वा वा, म्हणजे तुम्हाला तुमच्या बहिणीची काळजी नाहीये आणि मी काळजी करते तर मी ओव्हरथिंक करते, वा वा वा. तर अर्जुन आता एक्सप्लेन करत असतो, सायली एक्सप्लेन करू देत नाही अजिबात, नेहमीसारखंच. आणि म्हणते, नाही नाही तुम्ही अजिबात बोलू नका, तुम्हाला तर तुमच्या बहिणीची काही काळजीच नाहीये, तुम्ही सतत त्यांना टोमणे मारत असता, नेहमी सतत त्यांना बोलण्याच्या मागे असता तुम्ही. तर आता अर्जुन शेवटी सायलीला गप्प करतो आणि म्हणतो, एकदम गप्प हो, दीर्घ श्वास घे, शांत हो, आणि आता मला सांग अस्मिताईसाठी तुला आता काय करायचंय आपण करू. तर आता सायली बिचारी खुश होते हे ऐकून, आणि सायली म्हणते, नक्की. तर अर्जुन म्हणतो, हो प्रॉमिस, सांग ना. आता सायलीची प्लॅनिंग सुद्धा झाली आणि सायली आता अर्जुनला म्हणते, आपण काय करू, घरात लवकर परत येऊ आणि त्यानंतर छान गेम्स, जेवण, खेळ असं सगळं करू. आणि त्यांना पाणीपुरी खावायची वाटते ना, तर मी ते स्वतः बनवेल माझ्या हाताने. आणि त्यांना दिवस घालवायचा वाटतंय ना छान आपल्यासोबत, तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांच्यासाठी हे सगळं करू. प्रतिमा आत्या, रविराज काका, चैतन्य भाऊजी, सगळेच. चैतन्य भाऊजींना सुद्धा बोलवून घेऊ. तर अर्जुन म्हणतो, एक मिनिट, तू काही सरप्राईज पार्टी वगैरे प्लॅन करतेस का. तर सायली म्हणते, हो तसंच समजा, आपण अस्मिता ताईला एक सरप्राईज पार्टीच देऊया. पुढे आता सायली म्हणते अर्जुनला, आणि हो मी सचिन भाऊजींना सुद्धा इथे बोलवून घेते, आणि फक्त पाणीपुरीच नाही, त्यांना खायला काय काय आवडतं त्या सगळ्या गोष्टी आपण करायच्या. तर बिचारी सायली आता खूप एक्सायटेड असते हे सगळं करण्यासाठी आणि खूप खुश असते. हे सचिनला तिथे येता आलं तर बरं होईल याचा सुद्धा आता सायली विचार करते. तर इथे काय होतं, सीन शिफ्ट होतो आणि आता प्रिया आपल्या खोलीत आली असते गाडीची चावी घेण्यासाठी, कारण तिला पाठलाग करायचा असतो अर्जुन सायलीचा.
ती आता पर्समध्ये शोधते आणि तिला फायनली चावी सापडते आणि ती आता वळणार तितक्यात काय होतं, तिला अश्विनचा जोरात धक्का लागतो. म्हणजे तिच्याचमुळे सगळं झालं असतं. तिचाच धक्का अश्विनला लागत असतो ॲक्च्युली आणि सगळं अश्विनच्या हातची जी कॉफी असते ती सगळी खाली सांडली असते. आणि ही प्रिया काय करते, ही स्वतः ब्लेम घेत नाही की माझ्यामुळे चुकलंय म्हणून आणि नेहमीसारखं अश्विनवर ब्लेम टाकते आणि अश्विनला म्हणते, अश्विन तुला बघून चालता नाही येत का रे? तर अश्विन म्हणतो, अगं मी सरळच येत होतो, तू पटकन वळलीस आणि मला धक्का लागला तुझा, तू धक्का मारलास मला. तर प्रिया म्हणते, हो रे, तुला प्रत्येक गोष्टीत आता माझी चुकी दिसणार आहे ना? काय अश्विन, मला काय स्वप्न पडलं होतंस का की तू माझ्या मागे येऊन असा उभा राहशील म्हणून? शी बाबा. आणि असं म्हणत आता ही प्रिया आपली सुटका करत असते. पण आता अश्विन प्रियाला थांबवतो आणि प्रियाला म्हणतो, ए प्रिया थांब, इतक्या घाईत कुठे निघालीस? तर आता प्रिया म्हणते, हे मी तुला का सांगायचं? तर अश्विन म्हणतो, कारण मी तुझा नवरा आहे तन्वी, आणि अशी का वागतेस ग तू हल्ली? तर आता हळूहळू अश्विनच्या सुद्धा लक्षात येत आहे. तर त्यावर आता प्रिया म्हणते, अश्विन माझ्याकडे बिलकुल वेळ नाही आहे हा फालतू वाद घालण्यासाठी, पण नंतर बोलूया, मी येते. आणि असं म्हणत आता प्रिया निघत असते. तर अश्विन परत तिला थांबवतो आणि म्हणतो, फालतू? तुझ्यासाठी तर सगळंच फालतू आहे ना. हे जे कॉफी सांडवली आहेस ना तू, हे मी माझ्या हाताने बनवली होती तुझ्यासाठी. तू बनवतेस का ग कधीतरी माझ्यासाठी कॉफी? तुझ्यासाठी तर किचनमध्ये जाणं सुद्धा फालतूच आहे. तर आता ही प्रिया म्हणते, अरे अश्विन, आता या कॉफीवरून भांडण करणार आहोत का आपण? हे बघ, तू शांत हो, आपण नंतर बोलू. हे सगळं विमला साफ करायला सांगा आणि बाय. असं म्हणत प्रिया पटकन निघून जाते तिथून आणि बाहेर येते आणि बघते तर काय, तिथे अर्जुन आणि सायली नसतात आणि प्रिया आता तोंडावर पडते. आणि आता ही प्रिया तिथेच बोलायला लागते आणि आरडाओरडा करायला लागते. हा अश्विन तिथे आला ना मधात मांजरीसारखा आडवा, म्हणून अर्जुन सायली निसटले. पण आता ते कुठे गेले हे कसं कळणार? ही आता विचार करू लागते. आणि आपल्याला आता दाखवलं जातं की अर्जुन आणि सायली प्रतिमा आत्या आणि रविराज काकांच्या घरी आले आहेत. आणि आता यांचा जो प्लॅन आहे तो सगळं अर्जुन सांगत असतो रविराजला. आणि त्यामध्ये अर्जुन हे सुद्धा म्हणतो की आता आपल्याला यामध्ये पोलीस डिपार्टमेंटची सुद्धा मदत लागणार आहे. तर रविराज म्हणतो, हो पण अर्जुन, आपला अंदाज जर खरा ठरला ना तर महिपत असं काहीतरी करून बसेल ज्यामध्ये तो स्वतःच फसेल. तर मग तिथल्या तिथे आपण त्याला अरेस्ट करू शकतो. आणि अर्जुन म्हणतो, हो, आणि म्हणूनच महिपत आधीच सावध होऊन चालणार नाही आपल्याला. पोलिसांना अगदी शेवटच्या क्षणी यायला तिथे आपण सांगू. तर आता रविराज म्हणतात की हो ठीक आहे सगळं, आणि तू आता एक काम कर, इन्स्पेक्टर सावंतांच्या कानावर ही गोष्ट टाकून ठेव. ॲक्च्युली अर्जुन, आपण काय करू, दोघंच मिळून त्यांना भेटूया, म्हणजे आपल्याला सगळे डिटेल्स वगैरे डिस्कस करता येतील. आणि आता अर्जुन आणि रविराज जातात सुद्धा आता इन्स्पेक्टर सावंतला भेटायला. काय तिथे आता प्रतिमा सुद्धा येते यांच्या खोलीमध्ये. आणि आता सायली म्हणते, बरं मी निघते, मी त्या ताईंजवळ थांबते, एकट्या आहेत ना त्या घरी. त्यात आता प्रतिमा सुद्धा म्हणते सायलीला, अगं बरोबर आहे, कल्पना सुद्धा पुण्याला गेली आहे ना ग. सायली म्हणते, हो ना, म्हणूनच तर मी जाते आहे ना त्यांच्याबरोबर. त्यानंतर आता सायली इन्व्हिटेशन देते रविराज आणि प्रतिमाला घरी यायचं, कारण तिला आता सरप्राईज पार्टी करायची असते अस्मितासाठी. तर रविराज विचारतो, आज काय विशेष? तर अर्जुन सांगतो, माझी बायको आज अस्मिता ताईसाठी सरप्राईज पार्टी प्लॅन करते. काय ना, अस्मिता ताईला खूप एकटं वाटतंय, तर तिचा मूड असं प्रेपअप करायचा आहे. आणि सायली म्हणते, हो, आणि ते आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे. तर प्रतिमा आता म्हणते की सायलीला, बरं चल ना मग मी आताच येते तुझ्या बरोबर. तर सायली म्हणते, नाही नको, आता नको येऊ तुम्ही, माझ्या मदतीला विमलताई आहेच. तुम्ही दोघे असे जर अस्मिता ताईला अचानक दिसला तर त्यांना जास्त आनंद होईल, तर तुम्ही आरामात या. आणि मुळात ही गोष्ट मी कोणालाच म्हणजे अस्मिता ताईला कळूच देणार नाही आहे. आणि आता सगळेजण आनंदी होतात. आणि जाताना आता सायली म्हणते अर्जुनला, चैतन्य भाऊजींना फोन केला का तुम्ही? तर अर्जुन म्हणतो आता फोन काढत लगेच, हो हे काय करतोय आता. तर सायली आता रागाचा लोक देते अर्जुनकडे आणि म्हणते, काहीच करू नका तुम्ही, मीच करते त्यांना फोन. आणि आता परत सगळेजण हसतात आणि सायली तिथून निघून जाते. की आता सीन शिफ्ट होतो. अर्जुन आणि रविराज आता गेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये. इन्स्पेक्टर सावंतांना ते भेटतात आणि त्यांच्याशी सगळे डिस्कस करतात. तर सावंत सांगत असतो, इन्स्पेक्टर सावंत या दोघांना म्हणत असतो की हो, ही जरा रिस्कीच आहे गोष्ट, हा प्लॅन थोडा रिस्की आहे, पण जर तुम्हाला जर महिपत शिकरेवर शंका आहे तर काही हरकत नाही आहे सगळं करायला. तर अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, आम्हाला शंकाच नाही आहे, तर आम्हाला खात्री आहे की तो ॲक्सिडेंट महिपत शिकरेनेच घडून आणला होता. आणि तर रविराज म्हणतो, त्याला ट्रॅप करायचं असेल त्या महिपतला तर आम्हाला तुमची मदत हवी आहे. तर इन्स्पेक्टर सावंत सुद्धा तसं सांगतात की हो, पोलीस डिपार्टमेंटकडून तुम्हाला पूर्ण मदत मिळेल. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की महिपत शिकरे खूप पोचलेल्या चीज आहे आणि खूप सगळे त्याच्यावर आता गुन्हे आहेत, पण तो सुटलाय आणि काहीतरी पुरावा. आता अर्जुन म्हणतो, हो, म्हणूनच आपल्याला काहीतरी पुरावा त्याच्याबद्दल शोधायचा आहे, खूप महत्त्वाचा ठरेल आणि तो आपल्याला सापडणारच. आणि ऑफकोर्स तुम्ही तुमच्या टीम बरोबर तिथे असणारच आहे, तिथे जास्त चांगलं होईल. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हो, आम्ही असू तिथे आणि तुम्हाला कव्हर सुद्धा करू. तर रविराज म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, मला असं वाटतं तुम्ही जर थोडे आधी जाऊन तिथे थांबलात तर महिपतला शंका नाही येणार. आणि अर्जुन म्हणतो, हो, आणि आता हे सगळं काहीतरी डिस्कस करू लागतात. त्यांचा जो प्लॅन असतो तो आपल्याला सध्या नाही दाखवलंय. यांचा प्लॅन करून आता झाला असतो प्रेक्षकांनो, आणि याचा भाग इथे संपतो. पण उद्याच्या भागात एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. तर रविराजला कन्व्हिन्स करण्यासाठी अर्जुन आणि सायली तिथे जातात की आपण प्रतिमाला महिपतच्या समोर आणूया, आणि रविराज नकार देतो या गोष्टीसाठी.
त्याला प्रतिमाचा जीव आता धोक्यात घालायचाच नसतो आणि प्रतिमासाठी त्याला अजिबात रिस्क घ्यायची नसते. पण काय होतं, आता प्रतिमाच रविराजला कन्व्हिन्स करते हे सगळं सांगण्यासाठी, सगळं करण्यासाठी. आणि प्रतिमा आता रविराजला सांगते की माझ्याकडे आता दोनच ऑप्शन आहे, एक तर भीतीने अशी कच खायची किंवा महिपतला सामोरे जायचं आणि माझ्या भूतकाळाला सामोरे जायचं. तर बघूया आता काय होतं प्रेक्षकांनो. आणि रविराजचा अंदाज सुद्धा खरा ठरणार आहे, कारण महिपत सायली किंवा प्रतिमामधून एकटीचा जीव घेणार आहे. तर बघूया प्रेक्षकांनो काय होणार आहे येणाऱ्या भागात. खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद आणि एन्जॉय युअर संडे.